ब्रेकनंतर स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आणि महत्त्वाची बातमी राजकीय क्षेत्रातून ती म्हणजे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत आहेत। आज सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास ही भेट होणार असल्याचं सांगितलं जातंय। शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी प्रशांत किशोर त्यांची भेट घेणार आहेत। पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर रणनीतीकार म्हणून काम करणार नसल्याची घोषणा प्रशांत किशोर यांनी केलेली होती आणि त्यानंतर आज शरद पवार यांच्याशी होणाऱ्या भेटीकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। ही भेट नेमकी का, कशासाठी असे अनेक प्रश्न पडलेले आहेत। मात्र आज शरद पवार यांच्या सिल्वर ओक या मुंबईतल्या निवासस्थानी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे शरद पवारांची भेट घेण्यासाठी येत आहेत। सकाळी 10:30 वाजता ही भेट होणार असल्याचं कळतंय। त्यामुळे थोड्याच वेळात आता प्रशांत किशोर हे सिल्वर ओक वरती येऊ शकतात आणि ही भेट नेमकी कशासाठी आहे यावरून अनेक प्रश्न पडलेले आहेत। मात्र तर्कवितर्क देखील लढवले जात आहेत। आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या सोबत आहेत सध्या। अद्वैत, खूप प्रश्न पडलेत, ही भेट नेमकी कशासाठी, काय कारण आहे प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीमागचं? अगदी ही अत्यंत महत्त्वाची भेट ठरणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे की पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्यानंतर प्रशांत किशोरांनी सांगितलं होतं की आता मी राजकीय रणनीतीकार म्हणून काम करणार नाही आहे आणि त्यानंतर ते शरद पवारांना भेटत आहेत। प्रशांत किशोर हे कॅज्युअली कुठलंच काम करत नाहीत आणि शरद पवारसुद्धा आपल्याला माहिती आहे की 24 तास राजकारण करणारे धुरंधर आहेत। त्यामुळे या दोघांची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण 2024साठी काय विरोधकांची एकत्र मोड बांधता येते का, ममता बॅनर्जी या पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील का, अशी सगळी चर्चा एकीकडे सुरू आहे। शरद पवार किंवा अरविंद केजरीवाल यांची देखील नावं येत असतात सातत्याने। त्यामुळे या पार्श्वभूमीवरती परत एकदा प्रशांत किशोर यांचं मन वळवण्याचा प्रयत्न होतोय का किंवा काय हे बघितलं पाहिजे। 1.5 तास तब्बल 10:30 ते 12 सिल्वर ओक इथं ही भेट होणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की सिल्वर ओक हे सध्या भेटीगाठींचं केंद्र बनलेलं आहे। काही दिवसापूर्वी फडणवीस आणि पवार यांची भेट झाली होती, तेव्हाही चर्चांना उत आला होता। दिल्लीमध्ये मोदी आणि उद्धव ठाकरे भेटले होते, तेव्हाही काही प्रमाणात चर्चा झाली होती। आता ही जी भेट होती ती सुद्धा महत्त्वाची ठरणार आहे। थोडीशी पार्श्वभूमी जर आपण बघितली तर प्रशांत किशोर यांनी गेल्या विधानसभेला आणि लोकसभेला शिवसेनेचं काम केलं होतं, तेव्हासुद्धा राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये काम करतील का याची चाचपणी केली होती। मात्र ते वैयक्तिक काहीच काम करत नाहीत, पूर्ण पक्षाचंच काम करतात। त्यामुळं कुठंतरी आता पूर्ण UPAचं काम करावं 2024साठी किंवा राष्ट्रवादीचं काम करावं अशी काही रणनीती आहे का हे देखील बघितलं पाहिजे। अर्थातच पवार आणि किशोर यांच्या भेटीनंतर काय आतमध्ये चर्चा झाली हे आपल्याला समजेल। सध्या तरी प्रशांत किशोर हे ठाम आहेत असं सांगितलं जातं की मी आता हे काम करणार नाही आहे। आपण बघितलं की त्यांनी याच्या आधी अमरिंदर सिंग पंजाब असेल, जगन रेड्डी तेलंगणा असेल किंवा आत्ता जसं म्हटलं की ममता बॅनर्जी आहेत यांच्यासाठी काम केलं होतं, यश मिळवलं होतं। त्याआधी नितीश कुमार बिहार यांच्यासाठी काम केलं होतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2014ला जेव्हा नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांचं देखील काम केलं होतं। त्यामुळं एक उत्कृष्ट रणनीतीकार म्हणून त्यांची ख्याती आहे। त्यामुळं ते आता शरद पवारांना भेटत आहेत, त्यामुळे नक्कीच काहीतरी शिजतंय यात काही शंका नाही। फक्त काय यातनं आउटपुट निघणार हे आपल्याला त्यांची भेट होईपर्यंत थांबावं लागेल। बिलकुल अद्वैत, अगदी बरोबर आहे, कारण जर प्रशांत किशोर माध्यमांशी नंतर बोलले तर माहित नाही काय खुलासा करतात, ही भेट नेमकी कशासाठी होती। मात्र तोपर्यंत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क तर लढवले जात आहेत। राज्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांमध्ये चर्चा सुद्धा सुरू झाल्यात। शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट म्हटल्यावर नक्कीच काहीतरी मोठी गोष्ट असणार याचा अंदाज अनेकांना आलेला असेल किंवा तसे इमले बांधायला सुद्धा सुरुवात झाली असेल। बरोबर आहे। आपण जर बघितलं तर आता दुसरीकडं उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत आणि आपण बघितलं की योगी हे दिल्लीमध्ये आहेत, योगींनी काल शहा यांची भेट घेतली, आज ते मोदी यांची भेट घेत आहेत। कुठंतरी विरोधकांना असं वाटतंय की या सगळ्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत। एक प्रकारे 2024ची रंगीत तालीम किंवा सेमीफायनल म्हणून पुढच्या वर्षीची उत्तर प्रदेशची निवडणूक आहे ती देखील बघितली जाते। पण मुख्य जे टार्गेट आहे ते 2024 आहे आणि 2024ला काय करता येईल, कारण राहुल गांधी यांचं नाव जर समजा पुढं आलं तर कदाचित पक्षातले इतर जे नेते आहेत सिनियर ते मान्य करतील का। शरद पवार हे स्वतः जरी वारंवार म्हणत असले की मला काही रस नाही आहे, परंतु सर्वांना
ॲक्सेप्टेबल असं ते नाव आहे असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. त्यांचे सगळ्या पक्षातले लोकांनी त्याची संबंध बघता, अनुभव बघता, ममता बॅनर्जी ज्यांनी पश्चिम बंगालमध्ये मोदी आणि शहा यांना रोखलं, त्या देखील चर्चेत आलेल्या आहेत. चर्चा अशी आहे की 2024ला कदाचित त्या सुद्धा दिल्लीकडे कूच करू शकतात. त्यामुळं इवन केजरीवाल आहेत, किती जरी म्हटलं तरी दिल्लीमध्ये लागोपाठ 3 वेळा त्याने विजय संपादन केलेला आहे. बिलकुल अद्वैत, थोडंसं थांबवते. मात्र ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रधान सर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आजची भेट अतिशय महत्वाची. शरद पवार आणि प्रशांत किशोर, काय कारण असावं यामागे तुम्हाला वाटतंय? एक आपण जसं आता आपले प्रतिनिधी सांगत होते ते अगदी बरोबर आहे की एक लक्षात घेतलं पाहिजे, प्रशांत किशोर यांनी डंकेचे चोट ते असं सांगितलं होतं की जर भाजपला 200 जागा मिळाल्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी माझा निवडणूक अंदाज व्यक्त करण्याचं माझं जे काम आहे ते सोडून दे. आणि इतक्या कॉन्फिडेंटली त्यांनी सगळं जे भाकीत वर्तवलं होतं तसं तंतोतंत पश्चिम बंगालमध्ये ते खरं उतरलं. आणि त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट अशासाठीच महत्वाची आहे की ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये न रमता केंद्रीय स्तरावर काही मोठी जबाबदारी घ्यावी यासाठी त्यांचं मन वळवण्याकरता कदाचित शरद पवार हे प्रशांत किशोर यांना अशी विनंती करू शकतात की तुम्ही ममता बॅनर्जी यांना सांगा, असा एक मुद्दा असू शकतो. आणि निश्चितच एक 2024च्या दृष्टिकोनातून एक काही आघाडी निर्माण करणं भाजपच्या विरोधात हाही हेतू असू शकतो. कारण कालच शरद पवार यांनी अत्यंत कॉन्फिडेंटली असं सांगितलेलं की महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्ष टिकेल. आणि आता आज त्या पार्श्वभूमीवर ही भेट होते. त्यामुळे मला असं वाटतं की याचा मागचा हेतू हा लोकसभा निवडणुकीमध्ये एक पर्याय उभा करणं आणि त्याच्यासाठी ममता बॅनर्जी यांच्यासारख्या नेत्याला दिल्लीमध्ये येण्यासाठी त्यांचं मन वळवण्याची विनंती प्रशांत किशोर यांना करणं, असा हा हेतू या भेटीचा असू शकतो. बिलकुल. आणि त्या व्यतिरिक्त काही म्हणजे राज्यासंदर्भात या भेटीमागे तर काही कारण नसेल ना? नाही, असं आहे, प्रशांत किशोर यांनी आधी भाजपला मदत केली, त्याच्यानंतर बिहारमध्ये ते होते, पश्चिम बंगालमध्ये होते, महाराष्ट्रातही निवडणुका होणार आहेत. आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये कदाचित महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रशांत किशोर हे महाविकास आघाडीचे सल्लागार होऊ शकतात. आणि त्यामुळे जागा वाटप असेल किंवा अन्य जे काही मुद्दे ह्या महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष एकत्र असल्यामुळे जे निर्माण होणार आहेत त्याचा तिढा कसा सोडवायचा, कुठली जागा कुठल्या पक्षाला गेली तर जास्त अधिक फायदा होऊ शकतो, याचं एक गणित मांडण्यासाठी. कारण त्रयस्थ माणसाने सांगितलं तर ते अधिक जास्त पटू शकतं. त्यामुळे कदाचित प्रशांत किशोर यांचा सल्ला त्यावेळी घेतला जाईल, पण त्याला अजून थोडा वेळ आहे. मला असं वाटतं आत्ताची जी भेट असेल ती बहुधा येणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातूनच असू शकते. जी प्रधानजी, थोडंसं थांबवते तुम्हाला. मात्र आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी सुद्धा जोडले गेलेत. सर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. तुमच्या दृष्टीनं काय असेल उद्देश प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीमागचा? असं आहे की प्रशांत किशोर यांनी गेल्या काही वर्षापासून प्रादेशिक पक्षांना जे एक इलेक्शन निवडणूक जिंकण्याचे जे तंत्र शिकवलेलं आहे त्या पार्श्वभूमीवरती कदाचित शरद पवार यांना त्यांच्याकडनं समजून घ्यायचं असेल. पण शरद पवार यांचा राजकारणातला एवढा अनुभव लक्षात घेता की कुठल्या तरी खाजगी व्यवस्थापन तंत्राकडनं मदत घेण्याची त्यांची भूमिका नसेल आणि समजून घ्यायचं असेल त्यांना प्रॉब्लेम काय म्हणून. आता आहे की ममता बॅनर्जी ह्या स्वतः लढाऊ होत्या, प्रशांत किशोर यांच्या स्ट्रॅटेजीने त्यांना मदत झाली. परंतु मूळ मुख्य जो आहे ममता बॅनर्जी यांचा संघर्षशील स्वभाव, त्याच्यानंतर त्यांना बीजेपी आणि मोदी आणि शहा यांनी केलेले टार्गेट, त्याच्यानंतरचे काही कॉन्ट्रीब्युशन असतील. परंतु शरद पवारांना उत्सुकता असेल, शरद पवार प्रशांत किशोर यांच्याकडनं काही समजून घेतील किंवा ममता बॅनर्जींना राजकारणात यायचं असेल तर त्यांचा सांगावा घेऊन शरद पवारकडे ते येतील. मला वाटत याच्यात काही दम वाटत नाही. कारण शरद पवार हे राजकीय नेते आहेत, त्यांचा आणि ममता बॅनर्जीचा डायरेक्ट टेपो असतो. 2024ला काय करायचं हे जसं तुम्ही आम्ही चर्चा करतो त्याच्या अगोदरपासून राजकारणाचे लोक चर्चा करत असतात. नेता कोण, त्याचा अपील काय आहे, कशी बांधणी करायची, काँग्रेसची भूमिका काय असेल, युपीए काय करेल, एनडीए मध्ये किती पक्ष राहतील, किती बाहेर जातील, या सर्व गोष्टीचे आडाखे राजकारणातली मंडळी रात्रंदिवस मांडत असतात. प्रशांत किशोर सारख्या माणसाने येऊन काही सल्ले द्यावं अशी परिस्थिती नाही. महाराष्ट्रातलं पाहतो मी की आघाडीचं सरकार 1.5 वर्षापासून चाललेलंच आहे आणि काल शरद पवार म्हणाले 5 वर्ष चालणार म्हणून. पण त्यांना 1978 पासूनचा हा अनुभव आहे. प्रशांत किशोर निश्चितपणे त्यांची भूमिका भारतीय राजकारणात निर्माण झालेली आहे.
विशेषतः जगनमोहन रेड्डी यांचा त्यांचा जो पक्ष आहे त्याला त्यांनी मदत केली. मागच्या पंजाबच्या निवडणुकीत त्यांनी अमरिंदर सिंगला मदत केलेली आहे. मग त्याच्यानंतर काही प्रमाणात त्यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेसकडे सुद्धा त्यांनी काही भूमिका घेतली होती की तयारी कशी करायची म्हणून. महाराष्ट्रात आतापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षांनी त्यांना निमंत्रण दिलं नाही. याचं कारण कदाचित महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती वेगळी असू शकते, परंतु एक भूमिका त्यांना मिळालेली आणि विशेषतः मोदी शहानी जो प्रतिष्ठेची इलेक्शन बंगालमध्ये केली होती तिथे त्यांचा पराभव करण्यामध्ये जेवढी महत्वाची भूमिका ममता बॅनर्जीची राहिली, काही प्रमाणात प्रशांत किशोरची आहे. 2014ला सुद्धा त्यांनी मदत केली होती बीजेपीला. पण निश्चितपणे औत्सुक्य आहे राजकीय वातावरणामध्ये. शरद पवार त्यांच्याकडनं काय समजून घेतात किंवा हे शरद पवारांना काय सांगतील प्रशांत किशोर. जी, आमच्यासोबत आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता सुद्धा आहेत. अद्वैत, आपल्यासोबत शिवसेनेचे नेते किशोर तिवारी आहेत, व्यंकटेश केसरी आहेत पत्रकार, आणि संदीप प्रधान सुद्धा आहेत. तुम्हाला थेट तुमच्या मनातले प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता. बरोबर आहे. केसरी सर, स्वतः प्रशांत किशोर यांनी बंगालच्या निवडणुकीनंतर सांगितलं होतं की मी काय आता यापुढे राजकीय रणनीतिकार म्हणून मी काम करणार नाही आहे. आणि असं असून आता ते भेट घेत आहेत. ही निश्चितपणे कॅज्युअल भेट असणार नाही. आणि तुम्ही जसं म्हणाला की शरद पवार हे सुद्धा 24 तास राजकारण करणारे आहेत. तुम्हाला असं वाटतं का की 2024ला ही रणनीती चालेल? एक कोणतरी नेता किंवा चेहरा मोदींच्या विरोधामध्ये जो सर्वमान्य होईल असा, त्याच्यामध्ये मग ममता बॅनर्जीचं नाव असतं, केजरीवालांचं असतं, खुद्द शरद पवारांचं असतं. ह्या अशा पद्धतीची रणनीती जी आहे ती मोदी शहा यांना हरवण्यासाठी उपयोगी पडेल असं वाटतं का? कारण स्वतः प्रशांत किशोर असं म्हणाले होते की आता बंगालमध्ये निवडणुका जिंकल्या म्हणून काय लगेच ममता बॅनर्जी या मोदींना हरवतील असं नसतं. तुम्हाला काय वाटतं? काय प्रकारची चर्चा अपेक्षित आहे या दोघांच्या मध्ये, आणि रणनीती काही 2024ची ठरू शकेल का? असं आहे की सध्याची पोझिशन अशी, विरोधी पक्ष काय करतात त्यापेक्षा बीजेपीमध्ये घमासान चालू आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ आणि मोदी यांच्यात संघर्ष, शीतयुद्ध चालू आहे. बंगालमध्ये बीजेपीच्या नावावर निवडून आलेले आमदार परत तृणमूल काँग्रेसमध्ये जायच्या गोष्टी करतात. तर सत्तारूढ पक्षाचं घर नीट नाहीये. त्यामध्ये नितीश कुमार सुद्धा कुठे त्यांची नाराजी आहेच आहे. आणि या पार्श्वभूमीवरती एक नेता, एक आघाडी आता या गडबडीत विरोधी पक्ष पडतील असं मला वाटत नाही. कारण 2 वर्ष हा फार मोठा अवधी आहे राष्ट्रीय राजकारणामध्ये 2024ला. त्याच्या मधल्या काळात अनेक राज्यात निवडणुका आहेत. म्हणजे उत्तर प्रदेश आहे, पंजाब आहे, गुजरात आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका फार महत्वाच्या आहेत तिथे. त्यानंतर कर्नाटक आहे आणि बरेच गोष्टी ते. त्यामुळं एक म्हणजे काय म्हणतात त्याला एक मुवमेंट सुरू झालेली अपोजिशन कॅम्पमध्ये. प्रशांत किशोरचं असं की ते पूर्णपणे अपोजिशनच्या इतकंही सांगता येत नाही. त्यांना जनता दल युनायटेडचं कार्याध्यक्ष केलं ते अमित शहाच्या सांगण्यावरून नितीश कुमारने केलं होतं. त्यामुळे ते नेमके कोणाच्या बाजूने आहेत राजकीय दृष्ट्या? प्रोफेशनली ते बरोबर आहेत की त्यांनी जिथं ते गेले त्यांनी आपले प्रोफेशनल स्किल दाखवलं, परंतु पॉलिटिकली ते कोणाबरोबर आहेत त्याच्यामध्ये काही संशय आहेत, काही क्वेश्चन मार्क आहेत. ते स्पष्ट झाल्यानंतर एक नेता, एक आघाडी, त्यात काँग्रेस प्रादेशिक पक्षांचं नेतृत्व स्वीकारेल का, मग काँग्रेसचा नेता कोण, या गोष्टी अनेक इफ अँड बट्स आहेत. पण हे मात्र झालं की आजच्या घडीला भारतीय राजकारणामध्ये ममता बॅनर्जी, शरद पवार यांच्या काही भूमिका आहेत आणि त्यांनी डाव्यांना सुद्धा आणलेलं आहे. याच्यामध्ये उत्सुकता आहे. आता कुठल्या निष्कर्ष करणं बरोबर नाही. ठीक आहे, डेव्हलपिंग सिच्युएशन आहे. बरं, अद्वैत आणि व्यंकटेश केसरी सर, आपल्यासोबत शिवसेनेचे नेते किशोर तिवारी सुद्धा जोडले गेलेत. स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. याआधी प्रशांत किशोर यांनी शिवसेनेसाठी सुद्धा काम केलेलं आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी त्यांच्या होणाऱ्या गाठीभेटी आणि आज शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची होणारी भेट, याकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, बघा, काल सुतोवाद केलाय शरद पवारांनी पुढच्या निवडणुकीचं. तर सध्या भाजपमध्ये जे अंतर्द्वंद आहे त्याला धरून जर बोललं गेलं तर या बैठकीला महत्व आहेच. मात्र आता महाराष्ट्रामध्ये निवडणूक फार उशिरा आहे, तर सध्या तर काही निर्णय होऊ शकत नाही. परंतु मला असं वाटतं की भाजपला पर्याय देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर
आतापासून सुरुवात केली तर तो होऊ शकेल आणि त्यामध्ये शरद पवारांची भूमिका महत्वाची राहील. तर ही बैठक तशी लॉंग पल्ल्याच्या दृष्टीने महत्वाची झाली आहे आणि नवीन राजकीय समीकरणं अशीच उदयाला येत आहेत. मात्र राष्ट्रीय स्तरावर मोदींना म्हणजे बलाढ्य एखादं नेतृत्व आलेलं नाही आहे हे सुद्धा जसं संजय राऊतांनी कालच सांगितलं. तर मोदींना पुरेल राष्ट्रीय स्तरावर एवढं मोठं नेतृत्व उभं करणं या दृष्टी जर चर्चा होत असेल तर मला वाटते फार सुंदर होईल. जी किशोर तिवारीजी खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. त्याचबरोबर व्यंकटेश केसरी सुद्धा आपल्यासोबत होते, ज्येष्ठ पत्रकार, आणि संदीप प्रधान सुद्धा. दोघांचेही धन्यवाद. तुम्ही आपली मतं मांडलीत. अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आपल्यासोबत होते, त्यांचेही धन्यवाद. त्यामुळे एकंदरीतच सगळ्यांचं मत असं होत आहे की प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीमागचं कारण हे केंद्रीय स्तरावरती, राष्ट्रीय पातळीवरती भाजपला काही पर्याय असू शकतो का या संदर्भात ही भेट महत्त्वाची असणार आहे. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेतोय. इतरही बातम्या पाहूयात ब्रेक नंतर. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.